आई अगं कुठे जातेस? थांब ना बाबा. आई असं तडकाफडकी जाण्याची काय गरज आहे तुला? दे मला बॅग. सोड. अगं सोड बाबा, तुम्ही तरी समजावा ना हिला. आई आई थांब ना प्लीज. आई ऐक ना माझं. बाबा प्लीज समजावा ना हिला. ऐक तरी एक मिनिट. माझी चूक झाली. जा जा. आणि आय कॅन इमॅजिन तुम्ही सगळ्यांनी काय त्रास सहन केला असेल. त्याची आता सवय झाली आहे मला. पण तुमचा मौल्यवान वेळ वाया गेला. शेवटी लग्न झालंच नाही. लग्न होणार सर, ट्रस्ट मी. आता त्यासाठी डिवोर्स द्यावा लागेल हे खरं आहे. 4 दिवसात आपण डिवोर्सची प्रोसिजर पूर्ण करूया आणि त्यानंतर लवकरात लवकर कोर्टाची तारीख घेऊया. सो मार्क माय वर्ड्स, या सगळ्यातून तुम्ही लवकरात लवकर मुक्त व्हाल आणि तुमचं लग्नही होईल नक्की. थँक्यू सर, खरंच मनापासून थँक्यू. पण ह्या सगळ्यात मला एक प्रश्न पडलाय, विचारू का? हो ऑफकोर्स. काय काय झालं? ते आपण घेतलेलं मंगळसूत्र प्रतापरावाकडे कसं गेलं? आय वॉज अबाउट टू आस्क दिस. तू आणि मी खरेदी केलेलं मंगळसूत्र, तेच मंगळसूत्र प्रतापरावकडे गेलं कसं हे मलाही नाही कळत आहे. मी सांगते. जेव्हा मला कळलं ते मंगळसूत्र किती महाग आहे, मी ते तुमच्याकडे परत द्यायला आले होते. कारण मला माहिती आहे इतके महागडे दागिने मी उभ्या आयुष्यात घालू शकणार नाही. पण तुमच्या सिक्युरिटीवाल्याने मला सांगितले की तुम्ही अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटत नाही. म्हणून मग माझ्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता. म्हणून मी तुमच्या आईंना भेटले आणि ते मंगळसूत्र त्यांना दिलं होतं. कोण आहे? मीच आहे ग, बोलायचंय जरा तुझ्याशी. येऊ? राघव, मी एका कॉलवर आहे. थोडा वेळ थांबशील का? थोड्या वेळाने बोलूया. म्हणजे आईने हे मंगळसूत्र प्रतापरावला दिलं. प्रतापराव आणि आईचा काय संबंध आहे? तिने माझ्यापासून लपवून का ठेवलं असेल? आणि लेट इट बी. बहुतेक तुम्ही आईकडे मंगळसूत्र दिलं ते ती मला सांगायला विसरली. वय झालंय ना तर तिचे, मेमरी वीक होऊ शकते. भिजवलेले बदाम खायला द्यायला हवेत आईला. पण नो वरीज, तुम्ही काळजी करू नका आता. आई, यू नीड रेस्ट. हां, कसलाही विचार न करता शांतपणे रेस्ट करा. मोहिनी, आणि राहता राहिला त्या प्रतापरावाचा प्रश्न, त्याचं काय करायचं ते मी बघेन. मला वाटत नाही तो तुम्हाला त्रास देण्याची हिंमत करेल, कारण सगळंच रेकॉर्डिंग आहे. त्याने धमकी देणं, माझ्या डोक्याला गन लावणं, आणि हे सगळं रेकॉर्डेड असताना पुन्हा येऊन तुम्हाला त्रास देणं महागात पडेल, हे त्यालाही माहिती आहे. त्यामुळे डोंट वरी. मी निघतो आता. चल मोहिनी, टेक केअर. टेक केअर. नाही, तुम्ही नका उठू. चला सर, येतो. आणि काही वाटलं, कशाची गरज पडली तर आय एम जस्ट अ कॉल अवे. फील फ्री.
हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला हो सर. तुम्ही आजपर्यंत आमच्यावर जे जे उपकार केलेत ना, त्याची परतफेड कशी करायची नाही कळत आहे. डोंट वरी मास्टरजी, हे उपकार तुमची मुलगी मोहिनी फेडेल, ते तुम्हा सगळ्यांसमोर. सर, हे बोलून परक नका करू मला. मी आत्ता जे काही केलं ते कर्तव्य आहे माझं. टेक केअर. मी निघतो आता. मी आलेच. सर, तू काय येतेस आता बाहेर? तुम्हाला सोडायलाच येत होते. नको येऊ मोहिनी. तुमचे नेबर्स कसे ते कळलंय मला, आणि आता कोणी तुला काही बोललं तर मला सहन होणार नाही. हे बघ, काही आर्ग्युमेंट करू नकोस. कोणाला काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, आणि उत्तर देणं बंद केलंस ना तर हे सगळं आपोआप थांबेल. ओके? चल. सर, राहून राहून तोच प्रश्न डोक्यात येतोय. प्रतापरावला ते मंगळसूत्र कसं मिळालं? 100% आईने ते तुमच्या घरी परत केलं होतं. काहीतरी मिसकम्युनिकेशन. आय डोंट नो. आय फिगर इट आउट. मी विचारेन आईला अँड आय लेट यू नो. ओके? ठीक आहे. थँक्यू. मेन्शन ना. आरके गेला का? मी चहा आणला होता त्याच्यासाठी. काय झालं? असं का बघताय माझ्याकडे? मी नाही बोलवलंय प्रतापरावांना इथे. तुला कोणी काही विचारत नाही. तू स्वतःहून सांगतेस. आता आज कोणाची शपथ घेऊन खोटं बोलणार आहेस? शालू, सुन तो ले वो क्या कह रही है. पिंकी थांब. तुझा विश्वास असला तरी ह्यांचा नाही विश्वास माझ्यावर. आई, मी माझी शपथ घेऊन सांगते, आज जे काही घडलंय त्यात माझं काहीही कनेक्शन नाहीये. काही दिवसांपूर्वी मी केला होता त्यांना कॉन्टॅक्ट, पण त्याचा सगळ्यांनाच किती त्रास झालाय तू बघितलंयस. आणि पिंकीने मला त्याची शिक्षाही दिलीये. मला खोलीत कोंडून. त्यानंतर पिंकीने मला अख्खा फोन फॉर्मॅट करायला लावलाय. माझ्याकडे काहीही डेटा नाहीये. त्यामुळे अमरापूरच्या कुठल्याच व्यक्तीला कॉन्टॅक्ट करणं अशक्य आहे, आणि मी नाही केलंय कॉन्टॅक्ट. आज जे काय घडलंय ते माझ्यासाठी सुद्धा खूप विचित्र आहे. बाबांना आज प्रत्यक्षात पहिल्यांदा पाहिलंय, आणि त्यात त्यांच्याकडे गन वगैरे. दी, इतकं सगळं झालं तरी तू त्या माणसाला बाबा कशी म्हणू शकतेस? कारण ते आहेत माझे बाबा, बायोलॉजिकल. यू कांट डिनाय इट मोहिनी. अगं, काही आठवड्यांपूर्वी हे सुद्धा माहित नव्हतं की ते एक्झिस्ट करतात.
आईने जेव्हा त्यांच्याबद्दल सांगितलं ना तेव्हा इट वॉज अ ट्रेमेंडस शॉक फॉर मी. आणि आजपर्यंत मी ते पचवण्याचा प्रयत्न करतेय. हे बघ मोहिनी, मी त्यांना बाबा म्हणते कारण ही इज रिस्पॉन्सिबल फॉर माय बर्थ. आणि सेम विथ यू. त्यांच्यामुळे मी आज हे जग पाहिलंय. आणि तू काहीही म्हण, आपण प्रतापरावच्या मुली आहोत. डीएनए नाही बदलू शकत आपण, कळतंय? आणि तुम्ही कुणी काहीही म्हणा, ही इज द ओनली ब्लड रिलेटिव्ह आय गॉट. ह्या जगात माझं रक्ताचं कोणीच नाहीये. तुला निदान सख्खी आई तरी आहे. माझं काय? हा, तुझं काही चुकलं नाही बेटा. तू त्यांनाच बाबा म्हण, तेच बरोबर आहे. कोणी काही बोलणार नाही तुला. तुला एकटं वाटणं आम्हा सगळ्या लोकांमध्ये फरक वाटणं समजू शकतो मी. तुझ्या आयुष्यात जे काही घडलंय त्यात तुझी काहीच चूक नाही, काहीच नाही. पॉप्स, पॉप्स, मी त्यांना नाही. मला माहिती आहे तू त्यांना नाही बोलवलंस. एवढा विश्वास ठेवतो मी. कोणी नाही रागवणार तुला. आई अगं कुठे जातेस? थांब ना बाबा. आई असं तडकाफडकी जाण्याची काय गरज आहे तुला? दे मला बॅग. सोड. अगं सोड बाबा, तुम्ही तरी समजावा ना हिला. आई आई थांब ना प्लीज. आई ऐक ना माझं. बाबा प्लीज समजावा ना हिला. ऐक तरी एक मिनिट. माझी चूक झाली. जा जा. मी तुम्हाला तिथे घेऊन गेलो नसतो, तमाशा झाला नसता, राडा झाला नसता. आता कशाला बोलतोयस? हा, आता कशाला बोलतोयस? जेव्हा बोलायला हवं होतंस ना तेव्हा मूग गिळून गप बसला होतास. हा, स्वतःच्या आईचा अपमान झालेला पाहत राहिला होतास. अरे पुरुषासारखा पुरुष आहेस ना तू, मग नुसतं शुंभासारखा उभा राहिला होतास. आणि ती दीड दमडीची भिकारडी माणसं माझा अपमान करतोय, माझा. आणि हा हा सदा मध्ये सुद्धा पडला नाही. अरे लग्नाआधी ही परिस्थिती आहे. नशीब नशीब चुकून त्या पोरीसोबत तुझं लग्न झालं नाही, ते तर आमची काय अवस्था होईल या वयात. आई बासा, इथे माझी काय अवस्था झाली आहे याचा विचार केलास? मी तुला तिथे का घेऊन गेलो होतो?
मोहिनीशी ओळख होईल, तिच्याशी बोलता येईल, तिला ऑब्झर्व करता येईल. पण तू काय केलंस? 4 चौघात भांडत बसलीस कारण नसताना. आपण तिथे गप्प राहायला हवं होतं, मोहिनीला आधार द्यायला हवा होता. पण ते राहिलं बाजूला. तू मनाला येईल ते बडबडत होतीस. मोहिनीला माझ्याबद्दल जे काही थोडेफार फिलिंग्स असतील ना, तेही आजच्या तुझ्या वागण्यामुळे संपून गेली असतील, मरून गेली असतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, तू माझ्यासाठी कुठलीही मुलगी सुचवलीस ना, तरी मी तिच्याशी लग्न करणार नाही. मग ती किती का श्रीमंत असेल, मी लग्न केलं तर मोहिनीशीच करेन. आणि आता मी कुणाचीही पर्वा करणार नाही. म्हणजे आमची सुद्धा नाही? अरे आम्ही आईबाप आहोत तुझे. तुम्ही माझा विचार केला नाहीत ना, तर मीही तुमचा विचार करणार नाही. आता माझा निर्णय पक्का आहे, मी मोहिनीशीच लग्न करणार. आणि त्यात जर कुणी मध्ये पडलं तर त्याला मी सोडणार नाही, मग तो कुणी का असेना, अगदी तो आरके असला तरीही. जा जा जळगावला. ये, बस बस बसा. जाऊ दे. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय, देव देव्हाऱ्यात. काय रे, शांत बसलायस? म्हणजे प्रश्न पडलेत काहीतरी? विचार की मग. त्या मोहिनीसाठी त्या प्रतापरावाला का क्रॉस केलं हे तू विचारायचं ना. अरे मग बोलून टाक बंटी, खुश आहे मी आज. विचार की रे. सर मला तुमचं काही कळेनसं झालंय, म्हणून फक्त मी तुम्ही सांगाल तसंच वागतोय, तुमच्या ऑर्डर्स फॉलो करतोय. तुम्हाला प्रश्न विचारायचं सोडून दिलंय मी. का काय झालं? सर तुम्ही कधी ऍक्टिंग करता आणि कधी खरं वागता हेच कळत नाही हल्ली. बंडी मला सांग, माणसं हात कुणासमोर जोडतात? सर देवासमोर. आणि मग देव कुठे? सर देवाऱ्यात. नाही रे, देव देव्हाऱ्यात नाही, देव आहे. तुझ्या गाडीत बसलायस ना, त्या गाडीत आहे देव. देवकरांचा देव कोण आजपासून? सगळे कसे हात जोडून उभे होते माझ्यासमोर. म्हणजे अशी हात जोडून उभी असलेली माणसं अनेकदा पाहिलेत माझ्यासमोर, पण अशी उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली, लाचार, खांदे पाडून हात जोडून उभी असलेली माणसं पहिल्यांदा बघतोय. मजा आली. नाही, मी आजपर्यंत ऐकलं होतं फॅन्ससाठी देव वगैरे. आज खात्री पडली बंटी, मजा आहे. सर काय बोलताय तुम्ही? अरे खरं ते बोलतोय. आज त्या सगळ्यांचा जीव, त्यांची उरली सुरली आबरू सगळंच वाचवलं की मी. तुला सांगतो, देवावर विश्वास म्हणूनच बसत असेल. म्हणजे बघ, आता तिथून पुढे जे काही चांगलं होईल ती देवाची कृपा, देवाचे आभार. म्हणजे माझे, देवकरांचा देव मी. आणि जे काही वाईट होईल ते त्यांचं नशीब. चुकलं बंटी आपलं. नाही, मी सुरुवातीला तिच्याशी वाद घातला, इन्सल्ट केला म्हणून आर्ग्युमेंट केली. हे सगळं करायची गरज नव्हती. हे बघ आता कसं चाललंय, स्मूथ. तिलाही त्रास नाही, मलाही त्रास नाही.
ती खुश, मी खुश. फ्युचरमध्ये आता मी कसाही वागलो, समजा चुकीचं वागलो, तर ती म्हणणार मी हेच डिझर्व करते. आरके सर ग्रेट आहेत. आज एका जेस्चरमध्ये अख्ख्या फॅमिलीला विकत घेतलंय. आणि शिवाय ऍक्टिंगचा रियाज झाला. इट्स अ विन विन सिच्युएशन, नाही का? सर खरं तर हा विषय मी परत काढणार नव्हतो, पण राहत नाही म्हणून बोलतोय. बोल. सर तुम्ही असे नाही आहात. म्हणजे ओठात एक आणि पोटात एक हा स्वभाव नाही आहे तुमचा. नाही, मुळात नव्हताच. पूर्वी तुम्ही अपमान करायचा, पण तोंडावर, मनात काही नसायचं. सर हे सगळं वागणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. त्रास कसा? सर ते देवकर फॅमिली वेगळी आहे, साधी माणसं आहेत ती. सर त्यांची हाय लागेल असं नका ना करू काही. उद्या ते मोहिनी आणि मुकुंदचं लग्न सुद्धा होईल. तिला साधं आणि नॉर्मल आयुष्य जगायचंय. सर प्लीज तिला जगू द्या ना. कशाला उगाच तुमच्या खेळामध्ये तिला ओढताय?